हिरण्यकेशी नदीवर 25 फेब्रुवारीपासून लागू होणार उपसाबंदी, बेकायदेशीर उपसा केल्यास परवाना होणार रद्द. चित्री मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. आजरा तालुक्यातील कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिणच्या चित्री मध्यम प्रकल्पाअंतर्गत हिरण्यकेशी नदीच्या भागात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर 25 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. चित्री मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार त्याबाबतचे आदेश कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता शिल्पा सागर राजे मगदूम यांनी दिले आहेत. बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांची यंत्रसामुग्री जप्त करण्यासह 1 वर्ष परवाना रद्द करण्याचे आदेश आहेत. चित्री मध्यम प्रकल्पामधून सोडण्यात येणारं पाणी गडिंग्लज तालुक्यातून वाहणाऱ्या हिरण्यकेशीतून विविध गावांना मिळतं. त्यासाठी ऐनापूर, गजरगाव, हरळी, गिजवणे, जरळी, निलजी आणि खणदाळ इथं कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. आजरा तालुक्यातील भादवण बंधाऱ्याच्या खालील बाजूकडे असलेल्या या खणदाळपर्यंतच्या बंधाऱ्यावर आता 25 फेब्रुवारीपासून 5 मार्च अखेरपर्यंत हिरण्यकेशी नदीच्या दोन्ही तीरावर शेती पंपासाठी उपसाबंदी घालण्यात आली आहे. चित्री प्रकल्पापासून नांगनूर बंधाऱ्यापर्यंत सध्याच्या स्थितीला टंचाई सदृश्य परिस्थिती तयार झाल्यानं पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही उपसाबंदी करण्यात आली असल्याचं आदेशात म्हटलं आहे. उपसाबंदी कालावधीत अनधिकृत रीतीने पाणी उपसा करताना आढळणाऱ्यांचे उपसा यंत्र जप्त करण्याबरोबर 1 वर्षासाठी पाणी परवाना रद्द करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.